कतारमध्ये हे ऐकलंय, राष्ट्रभाषा हिंदीमध्ये. थँक्यू व्हेरी मच. जाऊया माझ्या दिशेने पंचाने ही दिलंय ग्रीन सिग्नल बाळा एकरे सर आणि संदेश किस्मतराव सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच नंबर 5 साई सबुरी देवकोप आणि अन्वी खुशी क्वीन 11 हा सामना आपण पाहू शकाल. अन्वी खुशी क्वीन 11 वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. विघ्नेश साकलतोडे षटक क्रमांक 1 मध्ये येतोय. समोर पंकज दिवे बेट्स वर्सेस बेस्ट. पहिला बॉल अप्रतिम पद्धतीने लँड झाला. बॉल सबमरीन बॉल जो पाहायला मिळाला. सुरुवात योग्य पद्धतीने होते गोलंदाजीमध्ये विघ्नेश साकलतोडे. येस मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड वीरेंद्र बाबरे आपण यायचंय. अप्रतिम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण बघितली आणि ते ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. हा बॉल जाऊ दिलाय आणि पंत सांगतायत वाईटचा बॉल. एक धाव डेफिनेटली ॲड ऑन होईल आणि अकाउंट ओपन होतंय साई सबुरी देवखोप या टीमचं. दुसऱ्या बाजूनं अन्वी खुशी क्वीन 11 हा सामना चांगला होईल तीळ मात्र शंका नाहीये. कमी गतीने हाताळलाय. हेलिकॉप्टर उडवला आणि हेलिकॉप्टर लँड झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय PTAPL ब्रँडेड षटकार. घूमे खातिर गाड़ी हीरो होंडा षटकाराला धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. 6 धावेने अकाउंट ओपन केले पंकज दिवे यांनी. 7 रन्स. पुन्हा पुढील बॉल ओव्हर द विकेटने. चांगला बॉल योग्य पद्धतीचा प्रयोग पाहायला मिळाला. चांगला बॉल एक क्विक रिप्लाय पाहायला मिळत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. तलवार के सामने तलवार, शेर के सामने शेर असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने हे दोन धुरंधर प्लेयर एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. एकाच ताकदीचे एक समान टीट फॉर टॅट जशास तसे प्रत्युत्तर. अप्रतिम षटकार मारल्यानंतरचा बॉल निर्धाव आलाय. एक नाही तर 2 डॉट बॉल. हेच सांगितलं माझ्यामध्ये क्षमता आहे आणि नेहमीच म्हटलं जातं ना की क्षमतेपेक्षा जास्त धावलं तर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो. धावसंख्या 4 बॉल नंतर 7 रन्स. पहिलं षटक पॉवर प्लेचं P1. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर वाईड, तदनंतर षटकार आणि त्यानंतर पुढील 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्करचा प्रयोग पाहायला मिळाला. सिली मिडॉनमध्ये चेंडू येतो आणि त्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल पंकज दिवे यांना. टीमची धावसंख्या 5 बॉल नंतर धावसंख्या 8 रन्स. यावेळेस तुषार बसवो त्यांना आपण पाहू शकाल. चांगलं ओपनिंग पेअरचं कॉम्बिनेशन, राईटी आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन जे नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती अग्रेसर मानलं गेलंय, अग्रमानांकित मानलं गेलंय. अँड बेस्ट एव्हर कॉम्बिनेशन ऑफ क्रिकेट. हा देखील हेलिकॉप्टर उडवलाय. पुन्हा एकदा बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. PTAPL चौकार. 4 धावेने टीमची धावसंख्या साई सबोरी धावसंख्या 12 बिनबाद. गोलंदाज मार्कवर योगेश दिवा. खूप चांगलं क्रिकेट योगेश दिवांचं कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालं. विथ द बॉल विथ द बॅट. दुसऱ्या बाजूनं पंकज दिवे आहेत. आणखीन एक चांगले बॅटल पाहायला मिळेल. हे द्वंद्व युद्ध पाहायला मिळते. चेंडू आणि फळी यांच्यामधील 2 धुरंधर प्लेअर पुन्हा एकदा आमने सामने. फुलर लेन बॉल ऑन साईडला डीपमध्ये बॉल चाललाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन. धावसंख्या मिळेल फक्त 1. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली.
तुषार बसवत यांनीही 6वा बॉल चौकार लगावला होता आणि 4 धाब्याने त्यांनी अकाउंट ओपन केलं होतं. तेच बॅटर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. समोर आहेत गोलंदाजी क्रमांक 2 मध्ये योगेश दिबा. पहिला बॉल 1 धाव आणि त्यानंतर पुढील बॉल घेऊन सज्ज होताना समोर फलंदाज तुषार राजेंद्र बसवत. फुल टॉस बॉल सरळ उडवलाय बघा, 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. हा येतोय तुषार बसवत, ब्रँडेड चौकार 4. चांगला फटका पाहायला मिळाला. ओव्हर दी बॉलर हेड 4 रन्स. धावसंख्या 17-17. पुढील बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ग्राउंड स्ट्रोक आहे, फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता 2 धावा ही परिपूर्ण होताना पाहायला मिळते. थोडंसं लेझी एलिगन्स राहिलं फिल्डिंगमध्ये आणि त्याचंच कारण 2 धावा त्या ठिकाणी तुषार बसवत यांनी परिपूर्ण केल्यात. टीमची धावसंख्या 19. 3 बॉल नंतर पहिला बॉल 1, दुसरा बॉल 4, तिसरा बॉल 2 अशा अनुषंगाने 7 धावा आल्यात 3 बॉलमध्ये. पुन्हा पुढील बॉल घेऊन राऊंड विकेटने डाव्या हाताने फुल टॉस अँड आय एम द बॉस. गगनाला भिडणारा आसमानी टोला विना तिकीट हवाई यात्रा बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पल्ल्यात आणि DRSचा वापर केला गेलाय ओव्हर द वेस्ट पंतांच्या माध्यमातून. हा बॉल पाहायला मिळालाय आणि हा षटकार 6 धावा. टीमची धावसंख्या 6 ने फ्लाय झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 25. मिलनचे पंजाबी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. पुन्हा पुढील बॉल योगेश दिबा यांचा. चांगला बॉल खोलात टाकला होता. मागील बॉल मिस झाले होते. हात चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव डेफिनेटली त्या ठिकाणी परिपूर्ण झाली. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत हे षटक राहिलंय. एक सुद्धा डॉट बॉल नाहीये. बॅटिंग टीम कडून योग्य समाचार जो घेतला जातोय. आता शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा. पंकज दिबेच्या रडार मध्ये बॉल आणि त्यांनी या ठिकाणी एअर स्ट्राईक केली आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या 6 ने फ्लाय 32 रन्स 32 धावा. भावेश घाटाळ येतोय. कालच्या दिवसामध्ये खूप चांगले गोलंदाजी, परंतु स्वॅग से करेंगे हम तुम्हारा स्वागत. भावेश तुझं सहर्ष हार्दिक स्वागत हे सांगितलं तुषार बसवत यांनी.
बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. खूप चांगलं टाइम केलं होतं आणि हा षटकार धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. चांगली बॅटिंग तुषार बसवत करताना पाहायला मिळत आहेत आणि पंकज दिवे यांच्या माध्यमातून ओपनिंग पार्टनरशिप 38 धाबींची 13 चेंडूमध्ये. काल भावेशचाही बोलबाला राहिला होता गोलंदाजीमध्ये, यावेळेस स्वागत झालंय 6 धाब्यांनी, परंतु त्यानंतरही माझ्यामध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे. कांबर एक्सप्रेस वाडा विभागातील बिलॉंग करतोय भावेश घाटाळ. पहिला बॉल 6 धावा, दुसरा बॉल निर्धाव येतोय. अशा अनुषंगाने हे क्विक रिप्लायज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. तुमच्यामध्ये षटकार मारण्याची क्षमता आहे, तर माझ्यामध्ये तुम्हाला शांत ठेवण्याची क्षमता आहे, हेच सांगितलं भावेश घाटाळने. धावसंख्या 38, त्याच्यामध्ये 23 धाब्यांचं योगदान तुषार बसवत यांचं. हा बॉल लॉफ्ट केलंय आणि पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, तुषार बसवत स्पेशल षटकार. चला टाइम जास्त घेत आहेत फिल्डिंग टीम. खूप चांगली बॅटिंग तुषार बसवत यांच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये शांत राहिले होते, आज देखील शांत होते, परंतु या मॅचमध्ये बरसलेत. अप्रतिम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळामध्ये आणि समुद्रामध्ये भरती ओहोटी येतच राहणार. आपण मात्र किनाऱ्यावरती तटस्थ उभं राहायचं, कारण भरती आणि ओहोटी सरणार आहे. आणि तेच केलंय तुषार बसवत यांनी. स्वतःवरती काम केलं, वर्क केलं. माइंड युअर ओन बिझनेस. आणि यावेळेस आणखीन एक येतोय PDAPL चा चौकार, 4. .48 वर धावांची गती जाऊन पोहोचते. दर्जेदार क्रिकेट, फलंदाजांचा बोलबाला, षटकार चौकारांची आतिषबाजी. कमी गतीचा बॉल, ग्राउंड स्ट्रोक, ऑन साइडला बॉल येतोय, डीप मध्ये प्रोडक्शन मिळालंय. एकच धाव आणि धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचली गेली. त्याच्यामध्ये 34 धावेचे योगदान फक्त 10 बॉलमध्ये तुषार बसवत. 7 मध्ये 14 पंकज दिवे. षटक क्रमांक 3, 17 धाबा आल्यात 5 बॉलमध्ये आतापर्यंत. भावेश घाटाळ. येत्या काळामध्ये अंतिम बॉल पाहायला मिळतोय, कमबॅक करावं लागेल. नेहमीच कमबॅक करण्यासाठी भावेशची ओळख राहिलेली आहे. अंतिम बॉल तो घेऊन सज्ज होतोय आणि समोर फलंदाज पंकज दिवे. वेगात हा बॉल हाताळलाय आणि हा बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. सेकंड डॉट बॉल ऑफ दिस ओव्हर आणि धावसंख्या 49 वर 3 षटकानंतर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. खूप छान पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळालंय. 49 आकडाला की स्टीव्हन स्मिथ यांची आठवण होते, जो बॉल टेम्परिंगचा स्कॅम झाला त्याच्यामध्ये कॅमरन बेनक्रॉप, डेव्हिड वॉर्नन आणि स्टीव्हन स्मिथ यांना तब्बल 1 वर्षाची बंदी घातली. आणि त्यानंतर मात्र 365 दिवसाची बंदीनंतर जेव्हा संधी मिळाली ॲशेसमध्ये खेळण्याची, तेव्हा स्टीव्हन स्मिथ मैदानाच्या आतमध्ये उतरले. तेव्हा मैदानाच्या बाहेर स्टीव्ह स्मिथ नावाचे पुतळे जाळले गेले. मैदानाच्या आतमध्ये चिडत त्यांना कित्येक प्रेक्षकांनी चिडवलं, परंतु त्यांचा फोकस फक्त आणि फक्त बॅटिंगवर राहिला. पहिल्या मॅचमध्ये शतक, दुसऱ्या मॅचमध्ये द्विशतक, ॲशेस सिरीज संपता 4 शतकं आणि 673 धावा करत ॲशेस सिरीजमधील सर्वोत्तम कामगिरी केली. आणि त्यांनी दर्शवून दिलं की चॅम्पियन खिलाडी गिरते जरूर है लेकिन डरते नाही आहे. आणि तेच त्यांनी करून दाखवलंय. अशाच पद्धतीने तर क्रिकेट खेळायचं असतं, हेच तर कमबॅक करायचं असतं. आणि म्हणूनच त्यासाठी पियुष भोईरला इंट्रोड्यूस केलंय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4 मध्ये अगदी 15 ते 16 वय वर्ष पियुष भोईरचा आहे. मूर्ती लहान, कीर्ती महान. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्करचा प्रयोग त्यांचा राहिलाय. 1 धाव डेफिनेटली मिळते. 2 धावांचा प्रयत्न नकार दिलाय.
एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली. 50 ब्रिंग्स अप इन 19 बॉल्स. 50 धावेची पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी नाबाद बिनबाद जिंदाबाद 50. पुन्हा पियुष भोईर पुढील बॉल राऊंड विकेट. हा देखील खुला टाकला होता. यासाठी निरंतर प्रॅक्टिस पाहायला मिळते. एक धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राहिला. पहिला बॉल एक धाव, दुसराही बॉल एक धाव अशा अनुषंगाने धावांची गती 51 वर जाऊन पोहोचली. आपण पाहत आहात पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग ती दुसरी रजनी डे नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट. हा बॉल लॉफ्ट केलाय. चिप शॉट शुड बी टेकन अँड यस टेकन. विकेट क्रमांक 1. 1, 2, 3, 4, 5. पियुष भोईर मी यासाठी उल्लेख केला होता. हा गोलंदाज चॅम्पियन बॉलर आहे, विकेट टेकर आहे, पार्टनरशिप ब्रेकर आहे. पहिलाच बॉल आल्या आल्या इनसाइड आउट केलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हितेश गणेशकर ब्रँडचा ब्रँडेड PDAPL षटकार. आणि त्यानंतर हितेश गणेशकर आल्या आल्या प्रहार करतोय. धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचली गेली. चौथ्या बॉलवर षटकार आला. षटक क्रमांक 4. पुढील बॉल 5वा बॉल. यावेळेस या बॉलला जाऊ दिलंय पंतांनी सांगितलं हा वाईट बॉल. एक धाव मिळते. धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचली गेली. 58 ला 1. 9 धाव आल्या 4 बॉल मध्ये. पियुष भोईर हाताळतोय षटक. षटक क्रमांक 4. त्याच्यामध्ये एक विकेट तो मिळवतोय अन्वी कौशिक क्वीन 11 टीमच्या माध्यमातून. पुन्हा चांगला फटका, चांगला टायमिंग आहे. बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे गेला आणि त्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या 1ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली. एक नाही तर 2 धावा. बॅकअपचा थोडासा अभाव होता. रिअल लाईफमध्ये आपण व्हॉट्सअपच्या चॅटलाही बॅकअप ठेवतो, आपल्या ईमेलला जीमेललाही बॅकअप ठेवतो, परंतु यावेळेस बॅकअप नव्हतं आणि म्हणूनच या 2 धावा पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 2ने पुढे गेली. धावसंख्या 60 रन्स. एक गडी बाद. षटक क्रमांक 4 मधील 5 चेंडूचा खेळ होतोय. धावाल्यात 11. त्याच्यामध्ये एक विकेट. अंतिम बॉल घेऊन गोलंदाज पियुष भोईर. हा बॉल उडवलाय आणि पाठवलाय लांब लांब लांब, खूप लांब. हितेश गणेशकरच्या बॅट मधून भव्य षटकार. फाउंडेशन योग्य राहिलं आणि म्हणूनच हितेश गणेशकर आल्या आल्या मोठे फटके खेळतो आणि त्याच्यामध्ये सक्सेस त्याला या ठिकाणी मिळालंय. धावा त्यांनी केल्या 3 बॉलमध्ये 14. पंकज देवे 9 बॉलमध्ये 15. टीमची धावसंख्या 66 धावा 4 षटकानंतर. नो डाऊट 3 डिजिटमध्ये हे धावसंख्या जाईल असंच काहीतरी दिसतंय. प्रोजेक्टेड स्कोर 134 134 दर्शवला जातोय. आतापर्यंत 16.50च्या सरासरीने या धावा येताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकानंतर 66 धावा आणि आता विघ्नेश साकलतोडे यांना पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केले गेले गोलंदाजी करण्याकरिता. षटक क्रमांक 5 मध्ये प्राईड ऑफ अर्नाळा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
5वं षटक. पहिला बॉल अप्रतिम हाताळलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न इथेच डेंजर एंड कडे, परंतु या ठिकाणी सेफ राहिले. चांगला बॉल. विघ्नेश साकलदोडे यांचा चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम पहिला बॉल सुरुवात करतोय डॉट बॉलने. 5वं षटक. पुढील बॉल समोर पंकज दिवे, ते खेळतात 15 धावसंख्येवरती. यावेळेस लेग ब्रेकचा वापर करण्याचा प्रयत्न राहिलाय, पण त्यांनी सांगितलं हा चांगला बॉल, लिगल डिलिव्हरीजमध्ये हा बॉल काउंट केला जाईल. हे व्हेरिएशन आहे, व्हेरिएशन किंग. अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या अर्थात विघ्नेश साकलतोडे. पुढील बॉल षटकातील तिसरा बॉल, चिप शॉट. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी केले होते, परंतु हा बॉल चाललाय 4 धावेंकरिता चौकार, आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 70. माध्यमातून ऑफ ड्राईव्ह केलं, मिळेल फक्त 1 रन. एकेरीच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 71. ही धावगती पाहायला मिळते. 4 चेंडू मागे 5 धाबा आल्यात या ओव्हरमध्ये, आणि विघ्नेश साकलतोडे याने आतापर्यंत त्यांच्या 2 षटकांच्या स्पेलच्या माध्यमातून 10 चेंडू हाताळले, त्याच्यामुळे त्याने धावा खर्च केल्या 17. आता मात्र समोर हितेश गणेशकर पाहायला मिळत आहेत. विघ्नेश साकलतोडे आणि हितेश गणेशकर, ही चांगली बॅटल पुन्हा एकदा आपल्या समोर पाहायला मिळेल PDAPLच्या माध्यमातून. कालचा दिवस आणि आजचा दिवस ग्रुप ए मधील संघ खेळताना पाहायला मिळत आहेत, आणि यानंतर उद्या आणि पुढील दिवसामध्ये ग्रुप बी चे संघ खेळताना पाहायला मिळतील. 1 धाव स्ट्राईक रोटेट पाहायला मिळाली. एकेरीच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 72 वर जाऊन पोहोचली. 72 धाव फलक्यावरती. 72. चांगलं षटक राहिलंय. इकॉनॉमिकलकडे वाटचाल जी पाहायला मिळते. हे मैदान लकी आहे हे सांगितलंय विघ्नेश साकलतोडे, आणि जेव्हा जेव्हा मी खेळतोय मैदानावरती तेव्हा तेव्हा नेहमीच तो माझा संघ अंतिम मी सामना खेळतो. लक फॅक्टर इन ग्राउंड. फुल टॉस बॉल ऑन साईडला उडवलंय आणि पाठवलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. हा येतोय पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा दमदार, बहारदार, डौलदार, एटदार, वजनदार षटकार. सुरू आहे आतापर्यंत टॉप ऑर्डरचे बॅटर हवी ठरलेत. आतापर्यंत तुषार बोसोद यांनी 35 धावा करून ते बाद झाले. त्यानंतर हितेश गणेशकर 4 बॉलमध्ये 15 धावा. पंकज देवे 14 बॉलमध्ये 26 धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. वन्स अगेन पियुष भोईरला इंट्रोड्यूस केलं गेलंय षटक क्रमांक 6 मध्ये, आणि समोर हितेश गणेशकर. हितेशचा क्लास आपण मागच्या सामन्यामध्ये बघितला. या देखील मॅच मध्ये चांगली बॅटिंग तो करतोय. सातत्य टिकवणं त्याच्या रक्तात आहे. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात पियुष करतोय. मागील षटक एक्सपेन्सिव्ह होतं, आणि यावेळेस पहिला बॉल निर्धाव त्याने हाताळलाय. कमी वयामध्ये PDAPLचा हंगाम तो खेळतोय. पुढील बॉल यावेळेस स्लॉप केलाय. फटका उंच गेलाय. वेगाने धावतायत फिल्डर. चेंडू खाली पोहोचतायत. प्रयत्न चांगले केले होते, परंतु हा झेल सुटला, आणि 2 धावा मिळत आहेत हितेश गणेशकरला आणि टीम साई सबोरे देवखोप टीमला. टीमची धावसंख्या 80 वर जाऊन पोहोचले. 8-0 ऑन दी स्कोर कार्ड. 17 या धावसंख्येवरती वैयक्तिक हितेश गणेशकरची बॅटिंग. पियुष भोईर आतापर्यंत 19 धावा खर्च करतो त्याच्या स्पेलमध्ये. पुढील बॉल पुन्हा फुलरलेन बॉल होता.
गतीने थोडेसे बीट झाले. ग्राउंड स्ट्रोक राहिला, एकच धाव मिळाली. टीमची धावसंख्या 81 वर जाऊन पोहोचली. 6व्या षटकातील क्रिकेट आपण पाहू शकाल. हा सामना जिथे साई सबुरी देवकोप आणि अन्वी खुशी क्वीन 11, यानंतर आई सप्तशृंगी 11 आणि धानवा ब्रदर्स दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत टॉस. 81 धावा, एक गडी बाद. पुन्हा खोलवर टप्प्याची लेंथ लाईनचा प्रयोग पाहायला मिळालाय. हे चांगले षटक राहिले आतापर्यंत. योग्य पद्धतीने 4ही बॉल पियुष भोईरच्या फेवरमध्ये राहिलेत. योग्य प्रकारे तो गोलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या 82 वर जाऊन पोहोचली. 82 धावा, एक गडी बाद. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ होतोय आणि या 4 बॉलमध्ये 4च धावा दिल्यात पियुषने. समोर 2 सेट बॅटर असताना हा बॉल लॉफ्ट केलाय. मागील चेंडूवरती झेल सोडला होता, परंतु यावेळेस मी सोडणार नाही, हीच खासियत हितेश गणेशकरची पाहायला मिळाली. 7 अक्षरांचा शब्द ॲबिलिटी ही त्याची पाहायला मिळते आणि हा येतोय PDAPLचा षटकार. रन्स, धावसंख्या 88. आणखी एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते हितेश गणेशकरला. एकेरीवर सॅटिस्फाईड होण्याचा प्रयत्न यस रेफर केले पंचांनी. DRSचा वापर केलाय रनआउटसाठी. पंकज दिबे त्या ठिकाणी पाहायला मिळते. डिसिजन पेंडिंग. आदरणीय सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचं आगमन होतं. आपला पुन्हा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. साई सबोरी टीमची धावसंख्या 88 आहे. त्याच्यामध्ये एक विकेट पाहायला मिळतंय. रनआउट साठी या ठिकाणी DRSचा वापर जो पाहायला मिळतोय. निर्णय येतोय टीव्ही अंपायरचा आणि निर्णय आहे OUT, बॅटर आउट पाहायला मिळतोय. ही विकेट रनआउटच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल विश नेटवर्क अप्रतिम पद्धतीनं
त्यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट जे पाहायला मिळते. आदरणीय मनोजजी बुंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा प्राईड ऑफ तिळसे धावसंख्या 89 वर जाऊन पोहोचली गेली 89. आता उर्वरित 2 षटकं आहेत आणि या अंतिम 2 षटकांमध्ये गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज भावेश घाटाळला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलंय. गोलंदाजी करण्यासाठी एक युवा टॅलेंटेड बॉलर समोर हितेश कणेशकर जाऊ दिले. या बॉलला लिव्ह केलंय परंतु पंताने सांगितलं इट्स अ फेअर बॉल, चांगला बॉल. योग्य पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतोय. भावेशचा बॉल, भावेश घाटाळ हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 89 ही धावसंख्या पाहायला मिळते. नो डाऊट 100 पार धावा होतील. ज्याप्रमाणे हितेश कणेशकर बॅटिंग करतो आणि तदनंतर न्यू बॅटर साहिल चापके नॉन स्ट्राईक एंडला. चांगला बॉल योग्य पद्धतीनं हीच तर स्पेशालिटी आहे भावेश घाटाळची. कमबॅक करणं तोच जाणतो. अशा परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे गोलंदाजी कशी करावी, शांत कसं ठेवावं फलंदाजांना, तेच तो या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. 89 धावा 11 बॉलमध्ये 25 धावांची खेळी हितेश गणेशकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. भावेश घाटाळ चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 7 मध्ये 2 बॉल, दोन्ही बॉल निर्धाव. हा बॉल फटका फसलाय परंतु लँडिंग सेफ राहिले आणि म्हणूनच एकच धाव मिळते हितेशला. टीमची धावसंख्या 90 रन्स 90 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव. व्हेरी इकॉनॉमिकल इन अ 3 बॉल बाय भावेश घाटाल. आता साहिल चापके जो पाहायला मिळतोय 4थ्या क्रमांकावरती, रावळ्याचा सुपरस्टार म्हणून साहिल चापकेकडे पाहिलं जातं. मागणी तसा पुरवठा नेहमीच त्याच्या माध्यमातून केला जातो आणि या मैदानावरती नेहमीच साहिल चापकेला खूप चांगलं क्रिकेट खेळताना आम्ही पाहिलंय. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॅट्समन अवॉर्ड त्याने जिंकलाय याच मैदानावरती नाईट फॉर्मॅटमध्ये. तोच बॅटर यावेळेस बघा पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिल चापकेचा स्पेशल स्ट्रोक आपण पाहू शकाल. भावेश घाटालचा चेंडू होता, अगदी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न त्याने केला होता परंतु तिथपर्यंत रीच झाला आणि हा षटकार आपल्या नावी करतोय साहिल चापके. 4थ्या क्रमांकावरती येऊन पहिलाच बॉल त्याने खेळलाय. षटकार. टीमची धावसंख्या 96 96 धावा. साई सबोरे देवखोप टीम मजबूत स्थितीमध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग करताना 7वं षटक. षटकामधील पुढील बॉल हा देखील फटका उंच गेलाय डीप मध्ये फिल्डर आणि हा झेल परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय. विकेट. विकेट क्रमांक 3. भावेश घाटाल जरूर एक्सपेन्सिव्ह राहिलाय परंतु विकेट घेणं त्यानं सोडलं नाहीये. हीच त्याची खासियत पाहायला मिळते. खूप चांगला झेल परिपूर्ण होताना पाहायला मिळालाय. तिसरा धक्का मिळतोय 96 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर सूरज खुताडे मैदानाच्या आतमध्ये आलेत 5व्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्याकरिता. षटक क्रमांक 7 आणि भावेश घाटालच्या 2 षटकांच्या स्पेलचा अगदी शेवटचा बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, चांगला फील्ड झाला बॉल. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. आता 97 धावसंख्या 97 वर जाऊन पोहोचली. चला यानंतर जो सामना आपल्या भेटीस पाहायला मिळेल आई सप्तशृंगी 11 आणि धानवा ब्रदर्स टीम आपण या षटकानंतर नाणेफेकीचा कोल करण्याकरिता यायचंय. 97 धावा आहेत आता अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये काय घडामोडी घडतील हे देखील पाहण्यायोग्य असेल. कारण की अंतिम षटक आपण ग्रामीण भाषेमध्ये कित्येक वेळा म्हणतो ना की अंतिम षटक हे हाणामारीचं आणि मारामारीचं आणि ते षटक पाहायला मिळते. अंतिम षटक कोणता गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल हे देखील आपण पाहूयात. सूरज खुताडे ते असतील स्ट्राईक एंडला आणि हितेश गणेशकर नॉन स्ट्राईक एंडला सेट बॅटर आहेत.
योगेशजी दिवा यांना इंट्रोड्यूस केलंय गोलंदाजी करण्याकरिता. फायर ब्रिगेडमध्ये जे कार्यरत आहेत आणि खूप चांगले कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता भाग पाडलाय. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला सूरज खुदाडे आणि विकेट सॅक्रिफाईस केलाय. आणि असं म्हणतात ना की त्याग तिथेच करा जिथे त्याची खरी गरज असते, आणि खरी गरज आहे का येत्या काळामध्ये हे पाहायला मिळेल. कारण हितेश गणेशकर सेट बॅटर आहे आणि त्यासाठीच हे विकेट सॅक्रिफाईस. जेव्हा जेव्हा विकेट सॅक्रिफाईसचा आपण किस्सा ऐकतो ना तेव्हा तेव्हा 2020ची IPLची मेगा फायनलचा सामना आपल्या डोळ्यासमोर येतो. त्या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव यांनी अशाच प्रकारे विकेट सॅक्रिफाईस केलं होतं रोहित गुरुनाथ शर्मा यांच्यासाठी. आणि त्या मॅचमध्ये रोहित गुरुनाथ शर्मा यांनी 73 धावा केल्या होत्या आणि ती मेगा फायनल MIने जिंकली होती. त्याच पद्धतीने यावेळेस विकेट सॅक्रिफाईस केलंय. 97 धावा फलकावरती आता उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कन्हैया मैदानाच्या आतमध्ये. कन्हैया फसरडे तो येतोय नॉन स्ट्राईक एंडला. वेलकम आदरणीय कुणालजी थालेकर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हितेश गणेशकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी कुणालजी थालेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं प्राइज. चांगला बॉल योगेश जिदिवा यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल हे निर्धाव, दुसरा बॉल हे निर्धाव. डेट ओव्हरचे मास्टर माइंड गोलंदाज आहेत आणि डेट ओव्हरचे स्पेशालिस्ट गोलंदाज आहेत. अशा पद्धतीने त्यांची गोलंदाजी आपण पाहू शकाल. यावेळी स्लॉप केले बॉलला, चेंडू हवेत राहिलाय, डीप मध्ये फिल्डर आलेत आणि स्क्वेअर लेग मध्ये आजेल सुटलाय. आणखीन एक आयुष्यमान भवचा आशीर्वाद देण्यात आलाय, परंतु यावेळेस पंचाने पुन्हा एकदा DRS चा वापर केलाय. निर्णय जातोय हायकोर्टामध्ये. रनआउट साठी पुन्हा एकदा हा निर्णय पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जय पवार सर येथील आमच्या टेक्निशियन रूम मध्ये. डिसिजन पेंडिंग. निर्णय येतोय टीव्ही अंपायरचा, नॉट आउट. म्हणजेच काय तर 2 धावा मिळाल्यात. 99 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यस आपण पाहू शकाल अगदी बॅट स्लाइड झाली आणि तदनंतर पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचले गेले. बॅटर सुखरूप आहेत हितेश गणेशकर. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 बॉलमध्ये काय घडामोडी घडतील. योगेश दिवा इकॉनॉमिकल राहिले 3 बॉलमध्ये. वॉट बॉल यार, सबमरिंग बॉल जो पाहायला मिळाला. उत्तरच नव्हतं या बॉलचं. अनप्लेबल डिलिव्हरी बाय बॉलर योगेश दिवा. चांगला बॉल. म्हणूनच डेट ओव्हरचे मास्टर माइंड गोलंदाज आहेत. आदरणीय सन्माननीय राकेशजी पाटील साहेबांचं आगमन झालं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीने त्यांचे बंधू आदरणीय वैभवजी पाटील सरांचं आगमन झालं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय राकेशजी पाटील सर जे क्राईम ब्रँचमध्ये त्यांचं कार्यरत आहेत आणि आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मग अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी योगेश दिवा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली बॉलिंग. आता अक्षय राठोड येतोय. हा देखील एक टेक्निकल बॅटर आहे. टेनिस बॉल आणि लेदर बॉलचं क्रिकेट खूप चांगलं हाताळतो अक्षय राठोड. 99 धावा फलकावरती आहेत. त्याच्यामध्ये 5 विकेट्स पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त 2च धावा दिल्यात. तो देखील जेल सुटला होता आणि त्यावरती 2 धावा हितेश गणेशकरने घेतल्या होत्या. आता अगदी शेवटचा बॉल योगेश दिवांच्या माध्यमातून. अंतिम बॉल आला अक्षय राठोड आणि त्याने बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार. PDAPL षटकार आणि धावसंख्या 105 105.
106 धाब्यांचा पाठलाग करावा लागेल अन्वी खुशी क्वीन 11 या टीमला आणि या धावसंख्येचा पाठलाग कसा होईल हे मात्र पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा विश नेटवर्क, पाहत राहा पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 आणि मायक्रोफोनमध्ये करूया बदलाव. या आपण आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ दगलटोन आदरणीय कल्पितजी गोरे यांचा. थँक्यू व्हेरी मच. या अगोदर एक सुंदर आवाज, एक गोड आवाज आपण मस्वन गावातून वळूया आपण जिथं सामना क्रमांक 5 आहे, जिथे साई सबुरी देवकोप संघाने प्रथम फलंदाजी करताना 105 धावा जमवल्या गेल्या आणि 106 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं आहे. कारण की आपण नाण्याची एक बाजू जरूर पडताळणी केली, इथून एक बाजू पडताळणी करणं बाकी आहे. कारण की म्हणतात ना क्रिकेट हा खेळ मात्र अनिश्चितचा खेळ आहे. कारण की इथे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर 105 धावा जमवल्या गेल्या, 106 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं. इथून दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. तिथून आपण पाहिलं तर फिकी काले असतील तर एका बाजूला उत्सव कोती काही जबरदस्त, तर इथून मात्र कन्हैया फेसर या गोलंदाजाला प्रमोट केल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये या P1 मधील. इथून जर नक्कीच पाहिलं तर अन्वी खुशी क्वीन 11 या फलंदाजाच्या माध्यमातून जर 50 धावा एखादा फलंदाज जमवतोय तर नक्कीच किशोरजी पवार सर, सरपंच आदरणीय सन्माननीय खुपरी ग्रामपंचायत, तसेच ॲडव्होकेट दिनेश कोदे सर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चांगलाच फटका जरूर, तितका चांगला 30 सर्कलला क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण, इथून एक धावेने खातो पण जरूर झालंय अन्वी खुशी क्वीन 11 संघाचं. इथून 2 ट्रम्प कार्ड फलंदाज आहेत, धुरंधर फलंदाज आहेत आणि या फलंदाजासाठी एक ATM ओपन जरूर झाले, सुवर्ण संधी निर्माण झाले. त्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय किशोरजी पवार सर, आदरणीय खुपरी ग्रामपंचायत सरपंच महोदय, तसेच ॲडव्होकेट आदरणीय सन्माननीय दिनेशजी कोदे सर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज लाभलं गेलं. बॉलिंग ट्रॅकवरती पाहिला तर कन्हैया फेसर
काही जबरदस्त गोलंदाजी. यावेळी सुडवलाय जरूर, पुण्यातला चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण केलाय, काही जबरदस्त गुड कॅच ऑफ क्वालिटी. इथून बिग विकेट डाऊन, पहिला गडीगारच झालाय. उत्सव कोती बॅक टू द पवेलियन. इथे मात्र आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले आमचे परम मित्र आणि गेली अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलं आहे राकेशजी पाटील सर इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय, विजयजी तरे साहेबांना विनंती करतोय की राकेशजी पाटील साहेबांचा आपण इकडे सन्मान करायचं. या राकेशजी पाटील साहेब, आपला सन्मान होत आहे. आपण ऑनस्क्रीन सध्या पाहू शकता. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आणि दबंग पोलीसवाला म्हणून ज्यांची ओळख आहे. गेली अनेक वर्ष पालघर डहाणू तालुक्यासाठी ज्यांनी क्रिकेट खेळलं आहे आणि आमचंही सौभाग्य आम्ही त्यांना खेळताना पाहिलं आहे. मग टेंबोडा संघ असो किंवा केवलभूच्या टीममध्ये असो, या सर्व टीममध्ये ज्यांनी त्याचं काम खूप चांगलं केलं आहे. आणि वैभव भाऊ, आपलंही मनापासून अधिक स्वागत आहे. या दोघांचंही इकडे मात्र आयोजकांतर्फे इकडे स्वागत होत आहे. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग तुमचं मनापासून अधिक स्वागत करते. आज तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. ओ टू कॉमेंट बॉक्स. नक्कीच ओळिया बंड मैदानामध्ये जिथून चांगली गोलंदाजी हाताळली, विके काळेसारख्या फलंदाजाला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवलं गेलं. एक मोठा मासा गळाला लागला जरूर. इथून चांगली गोलंदाजी कन्हैया फेसरडे या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केला आणि अधिराज गाजवलाच्या रजनीमध्ये जिथून जी गोलंदाजी साकारली गेली, गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा, सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. यावेळेस नक्कीच चाकू टप्प्याची लेंथ तितकाच चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला, चेंडू सरळ क्लिअर करेल, आलाय सीमा रेखा पार, चौकार 4. त्याच्याच बॅटमधून काही चौकार आखुटप्प्याची लेंथ लाईन होती कुठेतरी, मात्र हा चेंडू थोडासा खराब जरूर हाताळला. पुढील बॉल. यावेळेस काय तेज दर्रा, तितकाच चांगला देखना क्रिकेटचा ट्रेडमार्क कॉपी बुक स्टाईल मध्ये बॅक टू बॅक, आलाय चौकार 4. जितका वेगवान चेंडू हाताळला तितकाच वेगवान फटका पाहायला मिळाला. जशाच तसे प्रत्युत्तर दिलं गेलंय. काही जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी करत असताना, कारण की आपण पाहिलं तर 106 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करावी लागेल. पुढील बॉल. गोलंदाज कन्हैया, यावेळी सन्मान दिलाय. डिसिप्लिन क्रिकेट कसा जावा, डेंजर रेन कडे डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. पण इथून नक्कीच एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. एक धाव जरूर त्या ठिकाणी एका धावेने अंकित स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 11 रन ऑन दी बोर्ड. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अनवी खुशी क्वीन 11 संघ जाऊन पोहोचलाय. 11 या गडावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक षटकाची झाली समाप्ती. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. चांगली सुरुवात म्हणता येईल. जिथून पण पहिला 11 रन ऑन द बोर्ड लागला गेला एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिथून उत्सव कोती आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या नावावरती राहिल्या. कुणाल दलवी आलाय नवीन बॅटर, इथून वन डाऊन प्लेअर म्हणून त्याची भूमिका साकारेल का हे देखील पाहिलं जाईल. हितेश गणेशकरला मात्र प्रमोट केलं गेलं. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जिथून आपण पाहिलं होतं यंदाच्या नुकत्याच संगमामध्ये फ्रेंच चषकामध्ये जी गोलंदाजी साकारली होती जयबजरंग सातपटी ब संघाच्या माध्यमातून, आणि तिथे संघ चॅम्पियन संघ ठरला होता. आणि तिथे नक्कीच हितेश गणेशकर या गोलंदाज आणि फलंदाजी चांगली साकारली होती. पहिलाच बॉल थोडासा चेंडू पडल्यानंतर स्लो राहिला. चांगला क्षेत्ररक्षण 30 सर्कलला. तत्पूर्वी एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. कीच 106 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने फलंदाजी देखील केली जाते, कारण की कुणाल दलवी आहे एका बाजूला, उत्सव कोती चांगली बॅटल बिग मॅच, आणि दोन्ही संघ मातंबर आणि तुल्यबल आहेत. जिथून ती चांगली सुरुवात पाहायला मिळाली. यावेळी स्पेस टाइम स्ट्रोक मिळेल का? चेंडू बराच काळा भेद आहे. इथून चेंडू सरळ स्टँड ऑन डिलिव्हर क्लिअर करेल. आलाय कुणाल दलवीच्या बॅट मधून. षटकार 6.
पण महत्वाचा षटकार आलाय, काही जबरदस्त षटकाराने मात्र धावफलक पाहिलं तर फ्लाय होईल, जाऊन पोचले 18 एकडावरती. यावेळेस नक्कीच चांगला फटका जरूर आहे. इंटू द गॅपमध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकच धाबेवर सॅटिस्फाय. बॅकअप आहे इथून नक्कीच चांगलं बॅकअप पाहायला मिळालं, जिथून फेके कुठेतरी गोलंदाजाचा वरतून राहिली होती, पण तितकंच चांगला बॅकअप इथून पाहिलं तर धावफलक आतापर्यंत चांगली रणनीती. 19 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस नक्कीच इथून मात्र स्लोवर चेंडू हाताला गेला, चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली गेलाय आणि नक्कीच चांगली चांगली गोलंदाजी हाताळली, कारण की मेरिटवरती गोलंदाजी हाताळणे खूप महत्त्वाचं राहील. जिथून आपण पहिला त्या ठिकाणी साई सबुरी देवखोप संघ इथून नक्कीच हितेश गणेशकर पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती, जिथून हितेश गणेशकरसाठी कुणाल थालेकर सरांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज जरूर आहे इथून. आणि तशीच फलंदाजासाठी चांगली सुवर्ण संधी देखील आहे. 50 धावा जपवा, अर्धशतक आपल्या नावावरती नोंदवा. आणि इथून नक्कीच किशोरजी पवार सर, इथून खुपरी ग्रामपंचायत सरपंच महोदय, तसेच ॲडव्होकेट दिनेश कोदे सरांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज. चांगला चेंडू हाताळला होता, त्याच्यावरती सरळ बॅटचा वापर पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ त्या ठिकाणी चौकारामध्ये कन्वर्ट केला गेला. आणि या चौकाराने काय जबरदस्त सरळ बॅटचा वापर होता, स्टेट द ड्राईव्हचा फटका आणि इथून 1 बाउन्स क्लिअर केला. आणि या चौकाराने धावफलक आपण पहिला 2 षटकाच्या समाप्ती करीस 24 सेकंडावरती जाऊन पोचलाय एक गडे जांब बदल्यामध्ये. चला इथून टायमर सेट आहे, प्लीज स्पीड अप करा मित्रांनो, थोडंसं कॉपरेट करा. इथून तुम्हाला आतापर्यंत 30 मिनिटं राहिलीच आणि या 30 मिनिटामध्ये तुम्हाला 6 षटकं परिपूर्ण करायची आहे, याची नोंद असू द्या. चला स्पीडअप करा. जरी सामना महत्त्वाचा असेल तरी पण इथून मात्र एकंदरीत वेळेला महत्त्व द्या. 2 षटकाचा खेळ आपण पहिला 12ची सरासरी गाठली गेली. अण्विक खुशी क्वीन 11, जिथून आपण पहिला संघर्ष करत असताना, जिथून 106 धावांचं लक्ष गाठत असताना आणि जिथून एका बाजूला आपण पाहिलं तर साई सबुरी देवकोप संघ, जिथून 106 धावा डिफेन्स देखील करायचे आहेत. इथून नक्कीच साईल चापकेला मात्र आणलं जात आहे. इथून नक्कीच चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, कारण की अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने पाहिलं जातं. जागबंदा देवीपाडा संघाच्या माध्यमातून बिलोंग करत असताना जरी इथून यंदाच्या गावामध्ये जिथून ओपन क्रिकेट हाताळलं होतं, जागमाता रावळे संघाच्या माध्यमातून जो रनरअप संघ राहिला होता फ्रेंच चषकामध्ये, आणि तोच बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय साहिल चापके, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून प्लीज थोडंसं स्पीडअप करा. पहिलाच बॉल असेल 3ऱ्या षटकातील साहिल चापके गोलंदाज. पहिलाच बॉल वेगावरती स्वार जरूर झाला होता, पण इथून मात्र खोलवर टप्प्याची लेंथ लाईन क्षेत्ररक्षण पुढे सरसावला, फंबल झाला आणि इथून मात्र नक्कीच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केल्या गेला. आणि या 2 महत्त्वाच्या धाबा असतील आणि या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. 26 रन ऑन दी बोर्ड, 26 धाबा धावफलकावरती. काही जबरदस्त खेळी साकारत असताना दोन्ही संघ जशाच तसे बेस्ट वर्सेस बेस्ट आहे, कारण की कडवी लढत, कडवा संघर्ष आणि संघर्षाची पराकाष्ठा काय आहे. तर मात्र हे क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र भरपूर काही अनुभव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा साहिल चापके, पुढील बॉल 3ऱ्या षटकातील. यावेळेस मात्र कुठेतरी बिस टाइम जरूर यष्टी रक्षक बीट करतोय. नो +4 असे एकंदरीत पंजा पाहायला मिळेल आणि हा महत्वाच्या धावा असतील. चेंडू सरळ लॉंग स्टॉप रिजनला क्लिअर करेल, चौकार. इथून काही जबरदस्त खराब चेंडू हाताळला आणि नक्कीच इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. नो +4 एकंदरीत पंजा पाहायला मिळालाय. पुढील बॉल साहिल चापके. यावेळेस काय या टप्प्याची लेंथ लाईन, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण दर्शवलं गेला, पण चुकीरित्या फेके येईपर्यंत बघता बघता 2 धाबा परिपूर्ण डायरेक्ट हिट जरूर लागली, पण इथून नक्कीच मात्र बेल्स मात्र तशाच राहिल्या गेल्या आणि त्याच कारणास्तव नक्कीच पॉपिंग क्रीजवरती फलंदाज से पाहायला मिळेल. चांगली रनिंग भेटून विकेट पाहायला मिळाली. प्रत्येक धाब त्या ठिकाणी महत्वाची असेल.
इथून चांगली सुरुवात राहिली गेली. इथून 106 धाबांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा साहिल चापके. पुढील बॉल यावेळी सुडवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आलाय. चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. ठिकाणी चांगला झेल परिपूर्ण केला गेला. सुंदर असा, कारण की इथून महत्वाचा विकेट होता. उत्सव कोतीसारख्या फलंदाजाला देखील पाठवून दिला. कारण की उत्सव कोती देखील चांगला बॅटर म्हणून पाहिला जातो. इथून त्याची देखील चांगली दुबादारी फलंदाजी राहिली होती केलवारोड चषकामध्ये. जिथून पाहिला लेदर क्रिकेट देखील ह्या फलंदाजाने हाताळलं होतं. इथून नवीन बॅटर आला विघ्नेश साकल थोडे. अर्नालाचं ब्रँड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूला रावल्याचं ब्रँड. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे. आज की शाम किसके नाम. काही जबरदस्त. गोलंदाज पुन्हा एकदा साहिल चापके. तर एका बाजूला विघ्नेश साकल तोडे. उलटाच बॉल जरूर. मिस टाइम स्ट्रोक झालाय का इनटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ निघून जाईल. सी मारे खबार. चौकार 4. इथून काही जबरदस्त या ठिकाणी चौकार आलाय. आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाला सरळ, क्षेत्ररक्षकाला मात्र नक्कीच थोडंसं बीट करत चेंडू सरळ चौकारामध्ये आलाय. महत्वाचा चौकार. इथून थोडंसं महागडं षटक साहिल चापके पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. जबरदस्त चेंडू. तितकाच चांगला फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण होईपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एक कौतुकास्पदी या डबाला चांगलं सावरलं जातं, बहरलं जातं. जिथून 106 धाबांचा पाठलाग करायचा आहे. इथून हॅट्रिक विकेट जर साध्य केली तर आदरणीय सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवकोप, आदरणीय सन्माननीय उमेशजी जाधव सरांच्या माध्यमातून सदस्य महोदय 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे साहिल चापकेसाठी. इथून नक्कीच लाऊड अपील होती पंचांकडे. यस या ठिकाणी OUT आउट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नक्कीच विकेटचं पतन झालंय. इथून कुणाल दलवीला देखील परतावं लागेल. स्वतःवरती आताच नाराजगी व्यक्त असेल, कारण की इथून पाहिलं तर महत्वाचा सामना आहे. 106 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने फलंदाजी देखील करणं खूप महत्वाचं असेल. 3 षटकाचा खेळ आपण पाहिला. 3 षटकाचा संपुष्टात आपण धावफलक पाहिला तर जाऊन पोचलाय. 38 रन ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. इथून पाहिलं तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अण्वी खुशी क्वीन 11. इथून मात्र प्रत्येक गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. इथून आदरणीय सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवखोप सदस्य महोदय उमेशजी जाधव सरांच्या माध्यमातून प्रत्येक हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. काही जबरदस्त एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. म्हणून म्हणतात ना, कारण की आपला आदिवासी समाज जरी आपण एकंदरीत विचार केला, दुर्गम भागाला जरी बिलॉंग करत असला तरी एक चांगलं क्रिकेट हाताळण्याचं त्याच्याकडे मात्र कला, कौशल्य, गुणवत्ता हे सर्व काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. इथून मात्र कन्हैया फॅसिलिटीला मात्र पुन्हा आणलं जात आहे बॉलिंग ट्रॅकवरती. जिथून दुसरा स्पेल आणि या सामन्याचं आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं षटक असेल. पहिलाच बॉल तर स्ट्राईक एंडला आपण पाहिला विघ्नेश साकल तोडे, अर्नाल्याचं ब्रँड. यावेळी पहिलाच बॉल जरा बॅटचा वापर, पण इथून मात्र चेंडू सरळ जाऊन यष्ट्यानं धरलाय. पण इथून नक्कीच एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. काही जबरदस्त तितका चांगला फटका जरूर होता. हा जर चेंडू नक्कीच ज्येष्ठानं आदळला नसता तर नक्कीच चौकार जाण्याची दाट संधी होती. पण इथून तितका चांगला या ठिकाणी चेंडू सरळ जाऊन यष्टांना आदळला. तितका चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ऑन साईडला. नक्कीच रुपेश लोखंडे दाखल झालाय.
फलंदाज यावेळेस काय जबरदस्त अट्रॅक्टिव्ह रायझिंग संब्रिंग डिलिव्हरी डॉट बॉल. इथून मात्र नक्कीच कन्हैया फेसरडे जिथून आपण पाहिला तर विक्रम जरूर या फलंदाजाचा आहे. जिथून खासदार चषकामध्ये चिंचघर येथे खासदार चषकामध्ये 6 चेंडू 6 षटकार त्याच्या नावावरती राहिला होता आणि तोच फलंदाज त्या ठिकाणी यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन इथून पुण्यातला चेंडू हाताळत असताना खोलवर टप्प्याची लेंथ लाईन कारण की ब्लॉक हॉलचा चेंडू हाताळला जातोय. रुपेश लोखंडे या फलंदाजाला मात्र नक्की तितका चांगला मारा एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. धावफलक पाहिलं तर 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून चांगला संघर्ष करत असताना कारण की रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 14.67 ची सरासरी गाठावी लागेल. जिथून 106 धावांचं लक्ष हे समोर आहे. जिथून 4थं षटक आहे प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. विघ्नेश साकलतोडे स्ट्राईक एंड मोठा प्रहार केलाय जरूर काही जबरदस्त. इथून मात्र वाइंडर्स लॉंग ऑफला सरळ क्लिअर करेल. आलाय चेंडू सी मारेखा बार चौकार. अगदी आपण पाहिलं तर रिप्लेमध्ये काही जबरदस्त फटका कन्व्हर्ट केला आणि इथून क्षेत्ररक्षकाला संधी जरूर नव्हती कारण की हा चेंडू एवढा बंदुकीच्या गोलीने मात्र वेगाने सरळ आउट ऑफ द पार्क चौकार झालाय. कन्हैया फेसरडे तर एका बाजूला विघ्नेश साकलतोडे बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे. काही जबरदस्त या ठिकाणी बिग बॅटल बिग मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये कारण की इथून पाहिलं तर चांगली गोलंदाजी देखील हाताळली लागेल. जिथून पाहिलं तर 44 या आकड्यावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलाय अण्वी खुशी क्वीन 11 संघ. पुढील बॉल कन्हैया फेसरडे उलटत बॉल जरूर पुन्हा एकदा त्या दिशेने फटका फसलाय पण इथून मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकापासून थोडासा लांब राहिला गेलाय. नक्कीच चांगले इरादे चांगले एफर्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणात दर्शवले होते. जीवाच्या अकांताने मात्र ते चेंडूवरती आले होते पण इथून नक्कीच यस या ठिकाणी आपण पाहिलं तर थर्ड अंपायर रेफर केलाय. सर इथून डिसिजन आलाय इट इज फेअर डिलिव्हरी. नक्कीच चेंडू आल्यानंतर थोडासा डीपमध्ये राहायला गेला आणि नक्कीच हा फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतोय. इथून पाहिलं तर या 2 धावा परिपूर्ण झाल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक पाहिला तर 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 46 रन ऑन दी बोर्ड 46 धावा शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. आपण पाहिला षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 1 to go शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. कन्हैया फेसरडे बॉलिंग ट्रॅकवरती तर एका बाजूला विघ्नेश साकलतोडे हा स्ट्राईक एंडला शेवटचा आणि अंतिम बॉल. काही जबरदस्त स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूला थांबवलं गेलं. फंबल जरूर झाली पण इथून मात्र 1 धाव परिपूर्ण केली जाईल आणि 1 धावेने स्ट्राईक आपल्याकडे असेल. इथून पाहिलं तर 4 षटकाची होते समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला 47 लॉस ऑफ 3 विकेट. अण्वी खुशी क्वीन 11 संघ. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊया संधी आमच्या संगीत कक्षामधून डीजेला. चला इथून मी विनंती करेन आजच्या रजनीतील सामना क्रमांक 6 असेल जिथे आई सप्तशृंगी 11 कॅप्टन आणि धानवा ब्रदर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच जिथून आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. या आई सप्तशृंगी 11 आणि धानवा ब्रदर्स दोन्ही संघाचे कर्णधार या प्लेस. इथून 5वं षटक हाताळण्यासाठी साहिल चापके दुसरा स्पेल. नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. इथून आतापर्यंत आपण पाहिला तर चांगली फलंदाजी साकारली गेली.
विघ्नेश साखलतोडे तर एका बाजूला साहिल चापके. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन. यावेळेस नक्कीच रिव्हर्सचा अटेम्प्ट तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, कारण की ह्या महत्त्वाच्या धावा असतील. कारण की मी विनंती करेन या ठिकाणी उत्तम घाटाल सरांना विनंती करेन, तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. जिथून आपण पहिलं एका बाजूला आई सप्तशृंगी 11 तर एका बाजूला धाडवा ब्रदर्स, या दोन्ही संघादरम्यान आजच्या रणनीतला सामना क्रमांक 6 असेल. नक्कीच वेगावरती स्वार झाला, अचूक टप्प्यावरती योग्य पद्धतीने जी गोलंदाजी साकारली, कारण की मेरिटवरती गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं राहील. जिथून साहिल चापकेकडे ती ख्याती आहे, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. जिथून पाहिलं तर आतापर्यंत रिक्वायर्ड रन रेट 16.09 झालं गेलं आहे, कारण की इथून नक्कीच टार्गेट 106 धावांचं आहे. इथून थोडंसं गेअर चेंज करावं लागेल, इथून कुठेतरी मात्र संकट मोचन बनावं लागेल. यस, चेंज ऑफ पेस केलाय आणि इथून मात्र नक्की चेंडूला इथून सरळ फेकून दिलाय, सीमा रेखा पार, षटकार 6. काही जबरदस्त त्या ठिकाणी षटकार आला, महत्वाचा षटकार. जिथून कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळली होती, पण इथून अटॅक केला जरूर, आक्रमकता फलंदाजी करावी लागेल. नक्कीच टॉस बॉक्समध्ये जॉईन झाले होते तेव्हा सांगितलं होतं की इथून असून आम्ही प्रतिस्पर्धी संघ जरूर आम्हाला इथून याच लाऊड अपील, फिंगर इज गॉन, अंपायर नाव, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, विघ्नेश साखलतोडे, बॅक टू द पवेलियन, गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 सीझन 2 मध्ये तमाम खेळाडू वर्गांचं, प्रेक्षक वर्गांचं या ठिकाणी मी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करेन. कारण की अगदी आपण पहिला पवेलियन कक्षामध्ये नक्कीच प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना, कारण की क्रिकेटवरती प्रेम आहे म्हणून सातत्याने म्हटलं जातं ना, प्रेक्षक हे नेहमी स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात आणि म्हणूनच सातत्याने आपले मायबाप प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना तुमचं देखील शब्दशोमडाने पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करेन. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल चापकेने मात्र पुनरागमन केलंय, तो पलटवार केलाय, कारण की षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी. राजेश सातवी नो बॅटर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, स्वतः संघमालक आहे, तिथून चांगला फटका जरूर आहे, चित्रक्षण पुढे सरसावलाय, जरूर मिस फील्ड पाहायला मिळाली. इथून नक्कीच चेंडू सरळ चौकारामध्ये, या चेंडू सरळ चौकार आलाय, कारण की कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. आणि नक्कीच राजेश सातवी स्वतः संघमालक आपल्या संघासाठी संकट मोचन करत असताना, कारण की सातत्याने हे प्रेम आहे. आणि नक्कीच माजी पंचायत समिती सदस्य महोदय त्या ठिकाणी चौकार आहे, पण इथून यस रिव्ह्यू घेतला जातो, चौकार आहे. या ठिकाणी जॉईन होतील, पुन्हा एकदा थर्ड अंपायर रेफर केलं जाईल. या ठिकाणी मुन्ना पठाण सर एकच पंचायतच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला, आजच्या रजनीमध्ये मुन्ना पठाण सर, एका बाजूला बाला एक्कारे सर, एका बाजूला संदेश किस्मतराव सर, हे मात्र नक्कीच जेपी पॅनल पाहायला मिळते. कारण की जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा राहिल्या जातात तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच मुन्ना पठाण सर सातत्याने लाभले जातात आणि एक अचूकरित्या पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून राहिली जाते.
यस या ठिकाणी बाउंड्री सेव्ह आहे, नक्कीच चांगले सत्रेक्षण राहिलं गेलं. इथून धावा आपण पाहिल्या 2 धावा. यस या 2 धावा मात्र नक्कीच वाचवल्या गेल्या आपल्या संघासाठी, जिथून काही एफर्ट दर्शवले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण हितेश गणेशकर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काही जबरदस्त एफर्ट राहिले गेले. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल. धावफलक आतापर्यंत पहिला 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5व्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. राजील 7वी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फलंदाजी ट्रॅकवरती जिथून पहिला आतापर्यंत येणारे चेंडू 19, 19 आणि 51 धावांचं लक्ष आहे समोर. उडवलाय जरूर चेंडूला. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल का? यस क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करतोय. एक सोपा झेल मात्र नक्की धरतीला दान केला जातोय. अगदी शेवटच्या काही क्षणामध्ये हा चेंडू सरळ धरतीला दान केला गेला आणि नक्कीच हा चेंडू किती महत्वाचा असेल आणि ही धावा किती महत्वाच्या असतील हे येणारी वेळ आणि येणारा काळ मात्र नक्कीच दर्शवेल. 5 षटकांचा खेळ आपण अगदी पाहिला. 5 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक पाहिला 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अन्वी खुशी क्वीन 11 संघ 57 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या संगीत कक्षामधून संधी डीजेला. थोडं रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 16चं रन रेट मात्र नक्कीच 16.33 तर वाढलं गेलंय. जिथून पाहिलं तर 5 षटकांचा खेळ अगदी संपुष्टात आला. जिथून आतापर्यंत जी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण की थोडंसं पार्ट जड केलं गेलं. जिथून आपण पहिला संघ साई सबुरी देवखोप संघाने जो पलटवार केला पार्ट थोडंसं जड केलं. जिथून अन्वी खुशी क्वीन 11 कुठेतरी विकनेस साकल थोडीची ती विकेट गेली आणि तिथून मात्र कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरला गेला आणि म्हणूनच तिथून बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिला 6व्या षटकामध्ये पंकज दिबेला मात्र आणलं जात आहे. स्वतः कर्णधार आयकॉन प्लेअर यावेळेस नक्कीच बेस्ट टाइम स्ट्रोक. चेंडू येत आहे. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. मेहुल निंबला त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. चांगले एफर्ट दर्शवले, कारण की हाही देखील चांगला गोलंदाज म्हणून पाहिला जातो. कारण की प्रत्युष 11 चिखले संघाच्या माध्यमातून चांगली खेळी त्याच्याकडे पाहायला मिळाली, कारण की जिथून फ्रेंच चषकामध्ये एक चांगली कामगिरी एक अचूकरित्या गोलंदाजी हाताळली. पंकज दिबे पुढील बॉल 6व्या षटकातील दुसरा बॉल. पुढे जाऊन खेळण्याचं मात्र यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद होताना राजेश 7वी बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. इथून काही जबरदस्त गोलंदाजी पलटवार गेला थोडंसं पार्ट जिथून अस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपण अगदी विचार करून पाहिलं तर नक्कीच वाढत चाललाय. जिथून 18ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येकी षटकामागे. जिथून पाहिलं तर 106 धावांचा डोंगर तुम्हाला चढायचा होता, पण हा डोंगर कुठेतरी लाभला गेला आणि नक्कीच हॅट्रिक विकेटसाठी नक्कीच संधी निर्माण आहे. या ठिकाणी आदरणीय सन्मानित ग्रुप ग्रामपंचायत नंडवरे देवखोप विद्यमान सदस्य महोदय उमेशजी जाधव सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. इथून मात्र नवीन बॅटर योगेश दिवा आलाय, ज्याच्या अंतिम षटकामध्ये जी चांगली गोलंदाजी हाताळली होती फटका फसलाय. सत्रेक्षण त्या ठिकाणी आहे. सोपा झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला. फलंदाज बाद होताना योगेश दिवा बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गोवा. मला मिळाला कामेश वल्वी, काही जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षक म्हणून पाहिला जातो. जिथून एका बाजूला पंकज दिबे सारखा गोलंदाज नेहमी एकाच संघामध्ये पाहायला मिळत आहेत. जिथून प्रत्युष 11 चिखले संघाच्या माध्यमातून एकाच मात्र संघामध्ये ज्यांची खेळी साकारली जाते. जिथून मेहुल निमला असेल,
कामेश वळवी असेल, जिथून पाहिलं तर पंकज दिवे असेल. एक चांगलं बॅटल, एक चांगलं टेनिस बॉल क्रिकेट अंगीकृत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळीस प्ले वळवलाय चेंडूला, डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. इथून प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल. इथून पाहिलं तर 13 चेंडू 48चं समीकरण बनलं गेलंय. इथून मात्र नक्कीच थोडंसं गेअर चेंज करावं लागेल. जिथून पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट 22.15चं राहिलं गेलाय. 13 चेंडू 48. यावेळेस नक्कीच यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून षटकाची झाली समाप्ती. इथून येणारे चेंडू आपण तपासून पाहिले 12 आणि 48 धावीची आवश्यकता असेल. 12 चेंडू 48 धावा हे सामन्याचे इक्वेशन पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. इथून येणारे चेंडू आपण पाहिले तर 12 आणि 48ची आवश्यकता असेल. 12 चेंडू 48 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. थोडंसं पार्ट आपण पाहिलं अडबी खुशी क्वीन 11 संघाचं थोडंसं जड केलं गेलंय. जी पलटवार केला कुठेतरी साहिल चापके या गोलंदाजाने, जिथून जी विकेट मात्र पाहिले विघ्नेश साकलतोडे या फलंदाजाला परतीचा प्रवास करून दाववला. यावेळेस काय जबरदस्त इथून क्रशर यॉकर पाहायला मिळालाय. चूक टप्प्यावरती भेदक मारा, इथून डॉट बॉलने सुरुवात राहिली गेली. चांगली गोलंदाजी. इथून 11 चेंडू 48ची गरज असेल. परफेक्ट यॉकर हाताळला गेला. हितेश गणेशकर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. पुढील बॉल. यावेळेस चांगला फटका जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. इथूनच चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी एकच धावेपर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 59 या आकड्यावरती. इथून मात्र नक्कीच 10 चेंडू 47ची गरज आहे. जिथून चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, इथून मोठे 3 फटके येतील का हे देखील पाहिलं जाईल. हे प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला फटका जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धाब्यावर सॅटिस्फाय. सिंगल डबलला मात्र नक्कीच सिंगलने मात्र धावफलक फ्लाय 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली गोलंदाजी. इथून हितेश गणेशकर दुसरा स्पेल असेल. आतापर्यंत येणारे चेंडू आपण पाहिले तर 9 चेंडू आणि 46ची गरज असेल. काही जबरदस्त. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन यष्ट्यानं आदळलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. आणि इथून नो बॅटर दाखल झालाय. स्वतः संघमालक आहेत ॲडव्होकेट दिनेश कोदे सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि जास्तीत जास्त आपण पाहिलं तर लारा या नावाने प्रसिद्धी मिळाली. आणि नक्कीच सारशी वाडा गावातून एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं गेलं. आणि नक्कीच सरपंच महोदय त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्वतः संघमालक आहेत. इथून जबाबदारी घेतली जाईल का. इथून येणारे चेंडू आपण पाहिले तर 8 आणि अजूनही धावांची गती आपण पाहिली तर आवश्यकता असेल. यावेळेस नक्कीच चांगला चेंडू हाताळला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. योग्य नियंत्रण पद्धतीची गोलंदाजी कशी असावी हे दर्शवलं गेलं. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. कारण की इथून येणारा पहिला इक्वेशन 7 चेंडू 46ची गरज. याही वेळेस मात्र वळवलंय चेंडूला. बॉलिंग स्वीप करायचं होतं पण इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून आपण पाहिलं समीकरण जे थोडंसं बाहेरचं झालंय समीकरण. इथून पाहिलं तर 6 चेंडू 46ची गरज आहे. 6 चेंडू 6 षटकार जरी आले तरी मात्र हा विजयश्री संपादित आपण पाहिलं तर साई सबोरे देवखोप संघाकडे थोडासा विजयाचा दिशेने मात्र सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतंय. जिथून चांगली गोलंदाजी. नक्कीच कौतुक करेन. कौतुकास्पदी या डावाला चांगलं सावरण्याचं कार्य राहिलं गेलं. पंकज दिवे असेल, कामेश बलवे असेल, साहिल चापके असेल, तुषार बसवत असेल. कारण की नक्कीच क्रिकेटचा खेळ हा 11 खेळाडूंचा आहे. म्हणूनच तितकीच साथ आणि सोबत तितकीच मिळायला हवी. कारण की म्हणूनच संघटन कौशल्याला फार मोठं महत्त्व दिलं गेलं आहे.
इथून मात्र नक्कीच येणारे चेंडू आपण पाहिले 6 आणि 46 धावीची गरज असेल. पंकज दिवे आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल वळवलाय, मिस टाइम स्ट्रोक राहिलाय, स्वतः गोलंदाज ते चेंडूवरती आलाय, काय जबरदस्त झेल. इथून यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. इथून आपण पाहिलं तर काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली गेली. इथून शेवटच्या अंतिम 5 चेंडूंचा खेळ CS असेल. इथून येणारे 5 चेंडू आणि 46 धावीची आवश्यकता असेल. 5 चेंडू 46 धावा हे सामन्याचं समीकरण. हेवेलीस मिस टाइम स्ट्रोक जरूर राहिला, पण इथून नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावणे 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर अजूनही 4 चेंडू आणि 45 धावीची आवश्यकता असेल. इथून कुठेतरी चांगली सुरुवात जरूर राहिली होती. तदनंतर जो पलटवार केला गोलंदाजाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काही शंका नाही, कारण की इथून पहिलं तर नक्कीच मोठे फटके जरी आले तरी इथून मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. आणि पराभवाच्या वाटेवरती आपण पाहिलं तर नक्कीच आणि अण्वी खुशी क्वीन 11 त्या ठिकाणी पाहायला मिळेल. यस इथून मात्र चेंडू सरळ चौकारामध्ये कन्वर्ट झालाय आणि हा चौकार आलाय. पण इतर या चौकाराने देखील धावफलक पाहिला तर 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 65 रन ऑन दी बोर्ड. इथून येणारे चेंडू 3:41 धावीची आवश्यकता असेल. काही जबरदस्त जो पलटवार केला इथून साई सबुरी देवखोप संघाने. यावेळेस नक्कीच फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर. इथून चेंडू सरळ कार्पेटला रोल करत इथून मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाव्याने धावफलक पाहिला तर 67 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष. अजूनही विजयासाठी 39 धावीची आवश्यकता आहे. यस वळवलंय. यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. काही जबरदस्त या ठिकाणी जो पलटवार केला आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली गेली. कॉंग्रॅच्युलेशन असेल. काही जबरदस्त शेवटचा आणि अंतिम बॉल. नक्कीच वळवला, कुठेतरी खराब चेंडू हाताळला गेला. शेवटचा आणि अंतिम बॉल आहे. इथून कुठेतरी खराब चेंडू हाताळला. वाईट बॉल. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड केली गेली. एक चेंडू 38ची गरज असेल. शेवटचा आणि अंतिम बॉल. 1 to go. यावेळेस नक्कीच वळवलाय चेंडूला. इथून यस कॉंग्रॅच्युलेशन साई सबुरी देवकोप संघ अँड हळक टीम अण्वी खुशी क्वीन 11. इथून नक्कीच चांगली खेळी जरूर दर्शवला. इथून वळी आपण जिथे सामना क्रमांक 6 असेल, जिथे ही सप्तशृंगी 11 विपक्षामध्ये धानवा प्रताज. जशी या सामन्याला सुरुवात होईल आमच्या मायक्रोफोनवरती जोडले जातील या ठिकाणी चिरागजी मेहर सर. थँक्यू व्हेरी मच.